निवडणुकांनंतर जनतेने दाखवून दिलं, तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये निर्माण झालेली आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीनंतर बघायला मिळेल. लोकसभेचा फॉर्म्युला ठरला आहे, आपल्याकडे काय फॉर्म्युला ठरला आहे? नाही, अद्यापपर्यंत आमच्या पक्षाचा फॉर्म्युला ठरलेला नाही, पण एक गोष्ट नक्की की पुढील महिन्यामध्येच आमच्या पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि जे संबंधित आमचे सगळे आमच्याबरोबर असलेले पक्ष आहे, म्हणजे अजित पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष, ही सगळी मंडळी एकत्र बसून या विषयावर निर्णय घेतील आणि जो ते निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला सगळ्यांना बंधनकारक असेल. ठाण्यात चेहरा शोधतोय, तुमचं देखील नाव पुढे आहे, अनेकांनी नाव कसं फक्त लोकसभेच्या तिकिटासाठी नाही, लोकसभेच्या बाबतीत मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की आमच्या पक्षामध्ये अजूनही अशा प्रकारचा कुठलाही चर्चा चालू झालेली नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की की ही ठाणे लोकसभा लढाईची, ठाणे लोकसभेबरोबर ह्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या 4ही लोकसभांच्या बाबतीत आमच्या बैठका चालू आहे. पक्ष जो निर्णय घेईल, कुठल्या पक्षानं ती जागा लढवायची हा निर्णय वरिष्ठ घेतील. परंतु ह्या 4ही लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची संघटनात्मक बांधणी योग्य प्रकारे व्हायला पाहिजे. जागा कुणी लढावी हा युतीचा प्रश्न, वरिष्ठ नेते ते घेतील. परंतु कुणालाही जागा मिळाली 4ही ठिकाणी, भिवंडी लोकसभा असू द्या, पालघर लोकसभा असू द्या, कल्याण लोकसभा असू द्या किंवा ठाणे लोकसभा असू द्या, वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्यानंतर, उमेदवार डिक्लेअर झाल्यानंतर जे काही करायचं ते पुढे आम्ही करू. परंतु संघटनात्मक बांधणी आम्ही ह्या 4ही लोकसभा मतदारसंघामध्ये करतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.